तर एमपीएससीची परीक्षा ऑफलाईन हवी, ऑनलाईन परीक्षेचा निर्णय मागे घ्या. आमदार रोहित पवार यांनी विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा रोहित पवारांनी दिलाय. परीक्षार्थींची ऑफलाईन परीक्षेची मागणी आहे, त्यांची भूमिका समजून घ्या असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक परिपत्रक अध्यक्ष महोदय तिथं काढलं. या परिपत्राच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एमपीएससी काय सांगते की आजपर्यंत ज्या ऑफलाईन परीक्षा घेतल्या जात होत्या त्या याच्या पुढे आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. अध्यक्ष महोदय, असे अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा जेव्हा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, पेपर फुटला. त्यामुळे आमचा ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या बाबतीतला विरोध आहे, विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण सरकारला सांगावं की अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊन चालणार नाही. गेल्या 20-25 वर्षामध्ये ऑफलाईन परीक्षा जी एमपीएससी आजपर्यंत घेत आलेली त्याच्या एकदा सुद्धा पेपर फुटलेला नाही.